खरं म्हणायला गेलं तर ते शिंदे साहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात. शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात. सांगायचा अर्थ असा आहे की 7-8 वर्ष टर्म ते आमदार आहे, मंत्री आहे, पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे. कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत. गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल. मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो. गुलाबराव खरं सांगा, मी तुम्हाला विचारलं की नाही तुम्ही शांत शांत का कोणाला जाऊ द्या, कशाला आता कशाला कोणाला अंगावर घ्यायचं, तुम्ही बघताय ना काय चालू आहे. हे आत्ता मला कळलं यार, त्याने आत्ता कळलं मला. हे ते सारखे टोमणे मारतायत ना मला, त्याच्यावर ना मला कळलं की डाल में कुछ काला है. बोला. मी यांचं नाव घेतलंच ना, मी गुलाब म्हटलं. आता बोलू द्या. आम्ही कमळ पण म्हणेन. बोला 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 बोला. अध्यक्ष महोदय, आव्हाड साहेब हे आमचे चांगले मित्र आहे. हे मुंबऱ्याच्याच अवतीभोवती फिरतायत. खरं म्हणायला गेलं तर ते शिंदे साहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात. शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात. सांगायचा अर्थ असा आहे की 7-8 वर्ष टर्म ते आमदार आहे, मंत्री आहे, पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे. कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत. त्यामुळे मोदी साहेब आणि शहा साहेबांपर्यंत जाण्याची काही गरज नाही. आणि शिंदे साहेबांच्या वालीत बोलल्यानंतर मी तुम्हाला काहीच नाही म्हणलं, करूया असं बोललो. शेवटी साहजिक आहे, ते माझे नेते आहेत, त्यांच्यावर बोलल्यानंतर मी पण सहन करणार नाही. तुमच्या नेत्यावर कोणी बोललं तुम्ही सहन करणार नाही. आणि एकांतात झालेल्या गोष्टी तुम्ही पण मला काय बोलले, आमच्याही राष्ट्रवादीमध्ये काही खरं राहिलं नाही म्हणले. चला पुढे जाऊया.